होते मला तुम्ही सांगा डीओचा जीआर निघतो तुमच्या डिपार्टमेंटचा वेगळा निघतो नाही तर बघायला लावायचं सगळे तसं नाही ते मी तेच सांगतोय ना की जीएडीचं नोटिफिकेशन आहे ना जीएडीचं ते तुम्हाला फक्त सिद्ध करायचं आहे दाखवायचं हे तुम्ही कोणत्या आधारावर गट करून राहिले ते तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे अरे अगर तुमची इच्छा असेल तर संघटना काढून ते सगळे काही प्रॉब्लेम नाही कारण आपण पेशापडी विभागामध्ये आपल्या आडे साहेबांनी पण केलेलं होतं त्यांचं उच्चश्रेणी हे पद गट ग मध्ये होतं तर त्यांनी आरआरचे सगळे नियम जोडून ते रेफरन्स वगैरे जोडून त्यांनी गट ग मध्ये करून घेतला त्यांचं स्पेशल एक पदचं शासन निर्णय पण निघाले तर प्रत्येकाला वैयक्तिकरित्या जर कोणी फॉलो जर घेतलं तर ते कोणाच्या अधिकाऱ्यांना नजर देऊ शकतात आपल्या संघटनेमार्फत जर गेलं असेल तर ते पेशा सगळ्यांना जर एकच तयार निघाला की जेवढेही लघुलेखक आहेत त्यांना गव्हर्नमेंट जीआर असं चर्चावर एका गोष्टीला जीआर थोडं करण्यापेक्षा जीएडीला तुम्ही जीआर करायचं जीएडीमध्ये आमच्या मुलं दाखवा हे बघा जीएडीचे रूल्स आहेत जीएडीला जीआर करायचं एवढं म्हणायचं आम्ही प्रस्ताव करून आम्ही प्रस्ताव तयार करून पाठवले आमचे आम्ही तुमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला लिहितो ना ठीक आहे तुमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला लिहितो आता यानंतर दिलीप देशपांडे सांगेल यांनाच विनंती करते सरचिटणीस मोफोसिस डेव्हलपमेंट असोसिएशन नागपूर की त्यांनी मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ सर्वच चलून लघुलेखक पंतप्रधान आता असं पुष्कळ सर्वच गोष्टीचा जवळपास अनुभव झाला आहे संघटनेचं जो महत्त्व आहे ते आता कोविड काळामध्ये जानेवारीमध्ये ऑनलाईन संमेलन झालं जळगावच्या बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने आयोजित केलं होतं त्यात मी सांगितलं ते आज यूट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही ते पण ऐकू शकता त्या संघटनेचे सगळं कागदपत्र दिली संघटना कशी आहे संघटना कशी स्थापन झाली संघटनेच्या मान्यता कशी मिळाली सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत संघटनेची संरचना कशी आहे सांगतो आज आता जो इश्यू निघाला ना पाटलावर जो विषय म्हटला हे बघा संघटनेची एक राज्य कार्यकारिणी हा संघटनेची जी राज्य कार्यकारिणी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष सहकोषाध्यक्ष अशी आहे तर संघटनेचा अध्यक्ष आणि सरचिटणीस हे दोनच फक्त कायम आहे वेगळे आहेत बाकी उपाध्यक्ष हे जो विभागाचा अध्यक्ष असतो तो राज्य कार्यकारिणीचा उपाध्यक्ष असतो हे पदसिद्ध पद आहे जर तुम्ही यांना अध्यक्ष इथे घोषित करा राज्य कार्यकारिणीवर आपोआप उपाध्यक्ष म्हणून येते त्याचं लेटर हेडवर नाव घेऊन जाईल जो विभागाचा सचिव राहील तो तिथे सहसचिव राहील राज्य कार्यकारिणीचा त्याच्यामुळे कार्यकारिणी घोषित करणं हे तुमचं काम आहे तुम्ही कार्यकारिणी तुमच्या जिल्ह्याची तुमच्या विभागाची कार्यकारिणी घोषित करा ते त्यांचं नाव आपोआप त्याच्यात येते तुम्ही फक्त कळवा आम्हाला 5 वर्षामध्ये निवडणूक नाही होतं ना निवडणूक होते ते तुम्ही तुमच्या लेवलवर घ्यायचं ना जिल्हा लेवलवर घ्या राज्य स्तरावर निवडणूक झाली नाही कारण की 2007 मध्ये झाली होती 2007 मध्ये प्रत्येक ठिकाणी 5-5 वर्षाची निवडणूक आहे अशी काही तरतूद आपल्या घटनेमध्ये नाही आहे तुमचं सजेशन आहे तसंही घेऊ काही प्रॉब्लेम नाही पण 2007 मध्ये झाली होती निवडणूक 2007 मध्ये आमची बडी नवीन बडी जी आहे 2007 मध्ये आली होती 29 एप्रिल 2007 ला सगळ्या राज्याचे प्रतिनिधी आले होते नागपूरला आणि तिथं निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सिलेक्शन झालं त्याच्यापूर्वी पण मी संघटनेमध्ये कार्यकारी सदस्य होतो मी कार्यकारी सदस्य असताना संघटनेत मी आता हे तुम्हाला सगळं तुम्ही तुमच्या जास्त वेळ घेणार कव्हर करणार तुम्हाला पण तुम्हाला संघटनेचं काय महत्त्वाचं आहे संघटनेचं जे कार्य आहे संघटनेने काय केलं जेव्हा 2007 मध्ये आम्ही आमची पडी आली संघटनेला त्याच्यापूर्वी 25 जानेवारी 1974 ला आपली संघटना मान्यता प्राप्त झाली मान्यता प्राप्त जीआर निघाला संघटनेचा ही संघटना मान्यता प्राप्त आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जी आहे ती सुद्धा मान्यता प्राप्त नाही आहे पण आपली संघटना ही मान्यता प्राप्त संघटना आहे आता या फडणवीस सरकारमध्ये जीआर निघाला होता 2016 मध्ये कोणत्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवायचं कोणाला निमंत्रण द्यायचं नेटवर्क आहे
त्याच्यामध्ये आपल्या संघटनेचं 73 नंबरवर नाव आहे किंवा आपल्या संघटनेला कोणालाही बोलावंच लागते. तुम्ही जर एखादं पत्र दिलं तर तुम्हाला तुम्ही जर वेळ मागितला, तुम्हाला वेळ मिळेल, तुम्हाला चर्चा करायची असेल तर चर्चा करायला वेळ मिळेल, कारण ती संघटना आपली रेकग्नाइज असोसिएशन आहे. जेव्हा 5वा वेतन आयोग जेव्हा लागू करायचा होता, आता मी 5वा वेतन आयोगातून मागे याच्याकडे चाललो. पूर्वी जेव्हा आम्ही लागलो नोकरीमध्ये, जेव्हा स्टेनोटायपिस्ट आणि स्टेनोग्राफर अशा दोनच कॅटेगरी होत्या. स्टेनोटायपिस्ट आणि स्टेनोग्राफर मध्ये लोअर कॅटेगरी हायर कॅटेगरी केस आहे. ते 21/10/81 चा जी आर निघाला, त्याने लवकरात निम्न श्रेणीचं पद निर्माण केलं राज्यामध्ये. सर्व डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंट नाही, सर्व डिपार्टमेंटमध्ये 81 ला पहिल्यांदा लवकरात निम्न श्रेणीचं पद आलं आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये उच्च श्रेणीचं पद निर्माण झालं. तर तेव्हा जेव्हा निम्न श्रेणीचे पद निर्माण झाले, निम्नसाठी त्याच्या पूर्वी मगाशी यांनी विषय काढला होता किंवा या पोलिसांना बोलले होते किंवा सर्व डिपार्टमेंटमध्ये सारख्या एकच रिक्रुटमेंट होता, सगळं एकच जातं, सगळ्या डिपार्टमेंटचे एकच कामे होतं. तर याच्यापूर्वी म्हणजे आम्ही जेव्हा लागलो तेव्हा सर्व डिपार्टमेंटची एकच ग्रेडेशन लिस्ट होत होती, सगळ्या डिपार्टमेंटची. ती कमिशनर लेवलला मेंटेन केला जायचं. कमिशनर म्हणजे मग ते आरोग्य विभागाचा असो, कृषी विभागाचा असो, वन विभागाचा कुठलाही असो, त्याची ग्रेडेशन लिस्ट आयुक्त स्तरावर केला जायची आणि आयुक्त स्तरावर मग 3-4 वर्षांनी बदल्या वाटत. तेव्हा माझी बदली आरोग्य विभागातून ॲग्रिकल्चर जायची, ॲग्रिकल्चरमधून अजून दुसऱ्या बदल्या विभागात जायची. जेव्हा माझी झाली की झाली असते, मला कोण पालक होता, पालक कोण होता माझा, कारण मी बदली केला पुन्हा तुम्ही डिपार्टमेंटमध्ये एकच राहतो तिथे आणि कोणीच तुमचा वाली नाही, कोणी संबंधच नव्हता. त्याच्यामुळे संघटनेने डिमांड केली, तेव्हा प्रोटेस्ट केलं होतं. तेव्हा संघटनेने डिमांड केली आणि कमिशनर लेवलची ग्रेडेशन लिस्ट बंद केली आणि प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे स्टेनोग्राफरचे पद निर्माण केले. म्हणून 81 चा जो DR मिळाला त्या लेवल निम्न श्रेणी लेवल उच्च श्रेणीचे पद निर्माण केले. मग हे झाले. 4थ्या वेतन आयोगामध्ये संघटनेने लेवल निम्न श्रेणीला 1426 ची वेतन श्रेणी दिली. 1426 आणि 1426 ची वेतन श्रेणी दिली आणि उच्च श्रेणीला 1435 दिली. तर मग 1426 दिली म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून पुष्कळ गव्हर्नमेंटचे करस्पॉन्डन्स केला आणि ते गव्हर्नमेंट मानायला तयार नाही म्हणून आम्ही कोर्टात गेलो. संघटना असंच कोर्टात गेलो, तुमच्या माहितीसाठी पण सांगतो. कोर्टात गेलो. 3 वर्षानंतर कोर्टाने डिसिजन दिलं की बा याच्या वेतन श्रेणी तुम्ही केंद्रा प्रमाणात द्यायला पाहिजे. तर 1426 ची वेतन श्रेणी 1640-31 ची करून घेतली. संघटनेचा तो पहिला विजय होता. पहिला संघटना स्थापन झाल्यापासून संघटनेचा पहिला विजय 1640-31 ची वेतन श्रेणी लवकरात निम्न श्रेणीला मिळाली आणि अरियर सहित मिळाले. मग झालं 5व्या वेतन करायची वेळ आली. 5व्या वेतन आयोगाची कमिटी सुप्रीमकर कमिटी नेमली. सुप्रीमकर साहेब चीफ सेक्रेटरी, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. आम्ही संघटनेचं प्रेझेंटेशन करायला गेलो होतो. सगळं प्रेझेंटेशन केलं. मंत्रालयाचे लोक होते आमच्यासोबत, इनामदार होते, पुण्याचे इनामदार, मराठी शॉर्ट हँड त्यांचे पुस्तक आहे ते होते, तो इनामदार सेक्रेटरी होते आपल्या संघटनेचे. तर तेव्हा प्रेझेंटेशन केल्यानंतर आम्ही म्हणजे मी जेव्हा मी सरचिटणीस वगैरे नव्हतो, मी खाली कार्यकारी सदस्य होतो, तुम्हाला तिथं बोलायचं म्हणून नेलं होतं आपल्या पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी. तिथे इंग्रजीमध्ये बोलायचं होतं म्हणून मग चल म्हणून मला घेऊन गेलं. तर आमचं बोलणं झालं तेव्हा मला वाटलं की आम्ही संघटनेवर म्हटलं की आमच्या वेतन नाही म्हटलं म्हणजे करून देतो, त्यांनी सांगितलं. पण आम्ही म्हटलं सर, कारण की तेव्हाचे पदाधिकारी जे होते ते माझ्या मताच्या विरुद्ध होते. कारण की ते त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रपतीने जर दर्जा दिला तर बदल्या होतात, राज्यात पुढे बदल्या होतील म्हणून राष्ट्रपतीचा जबाब नका. तुम्ही सुप्रीमकर साहेबांना म्हटलं सर, आमच्याबरोबर लागलेले क्लर्क सुद्धा राष्ट्रपतीवर होतात आणि आम्ही कधीच राष्ट्रपतीवर होत नाही, तर तुम्ही आम्हाला आमचं सोर्स स्टेटस वाढत द्या. तर सुप्रीमकर साहेब म्हणे की ते काही माझ्या हातात गोष्ट नाही आहे, ते सरकार करेल, मी नाही करू शकत म्हणे. पण तुम्हाला आम्ही त्याच्यावर प्रेस केलं की सर आम्हाला राष्ट्रपती दर्जा नका देऊ, काही बदलला तर राष्ट्रपती दर्जा द्या. तर ते म्हणे ठीक आहे, तुम्ही थांबा बाहेर, मी 1 तासाने बोलावतो. पुन्हा आम्हाला 1 तासाने त्यांनी बोलावलं. पुन्हा ते सगळ्या संघटना दुसऱ्या वन केल्या, त्यानंतर बोलावलं. त्यांनी सांगितलं की मी
राजपत्रित दर्जा देणे हे काही माझ्या हाताची गोष्ट नाही, पण मी तुम्हाला राजपत्रित दर्जाचं एक पद निर्माण करून देऊ शकतो. ते मी सरकारला रेकमेंडेशन देतो, सरकारकडून मंजूर करून घेण्याची जबाबदारी तुमची. म्हणून मग संघटनेने डिमांड केल्याप्रमाणे हे मांडलं आणि 16 ऑक्टोबर 1990 ला शासनाचा GR निघाला आणि स्वीय सहायकाचं पद राजपत्रित दर्जाचं हे शासनामध्ये निर्माण झालं. तोपर्यंत काहीच नव्हतं, हे पदच नव्हतं राजपत्रित दर्जाचं. म्हणजे स्टेनोग्राफर लागले, स्टेनोग्राफर म्हणून तरी काय होतं ते क्लास 3 ते क्लास 2 मध्ये झाले. पहिला 16 ऑक्टोबर 1990 GR आहे, त्या GR तो संघटनेचा दुसरा विजय होता किंवा तो GR निघाला, लोक राजपत्रित दर्जाचे झाले. माझे जे सिनियर होते ते राजपत्रित दर्जावर रिटायर झाले नंतर त्या काळात, म्हणून ते स्वीय सहायक झाले. स्वीय सहायक झाल्यामुळे मग ते स्वीय सहायकाचं पद निर्माण झालं. मग ते स्वीय सहायकाचं पद 400 काढलं. मग काही डिपार्टमेंटमध्ये बदल झाले. मग पुन्हा संघटनेची डिमांड केली किंवा सगळ्यांना आश्वासित हे जे कालबद्ध पदोन्नती योजना लागू झाली होती तेव्हा ती काही मिळत नव्हती काही लोकांना. मग ती कालबद्ध पदोन्नती योजना पण लागू करून घेतली आपण. म्हणजे मग जे सेरोटायपिस्ट लोअर ग्रेड बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये होते त्यांना स्वीय सहायकाचं पद नसतानाही अस्तित्वात झालं. ते वेतन श्रेणी मिळाली आणि स्वीय सहायक वेतन श्रेणी सगळ्यांना मिळणं सुरू झाली. त्याच्यानंतर काय झालं की 97 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेनोग्राफर CSSS सेंट्रल सेक्रेटरी स्टेनोग्राफर सर्व्हिसेस असे सर्व्हिसेस सुरू केल्या आणि त्या सर्व्हिसेससाठी त्यांच्यासाठी एक कमिटी फॉर्म केली आणि सगळ्या ग्रेडच्या वेतन श्रेणी त्यांनी बदलवल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने. 1997 ला GR 25 जानेवारी 97 त्यांचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा ते लागू करण्यासाठी म्हणून आपल्याकडे पण लागू करण्यासाठी म्हणून पहिला GR 97 निघाला कमिटीचा आणि वेतन श्रेणी बदलायचा GR निघाला 2005चा तो GR निघाला. मग आपल्याकडे संघटनेच्या माध्यमातून पुण्याची जी युनिट होती त्यांनी ते GR मोठी मोहिते साहेबांना सांगितलं किंवा ते GR आणले सगळीकडून आम्ही गव्हर्नमेंटकडून. तेव्हा काय नेटवर उपलब्ध नव्हते. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे GR आणले, नोटिफिकेशन आणले आणि आपल्या गव्हर्नमेंटला आम्ही डिमांड केली किंवा आम्हाला पण सेंट्रल गव्हर्नमेंट प्रमाणे हे वेतन श्रेणी लागू करा. तर तेव्हा आम्ही सरचिटणीस झालो 2017 झालं साहेब अध्यक्ष झाले. मग आम्ही सगळ्या डिव्हिजन लेवलला म्हणजे औरंगाबाद डिव्हिजनला तेव्हा आमची यांची निवड झाली अध्यक्ष म्हणून. औरंगाबादला मिटिंग झाली, पुण्याला मिटिंग झाली, नाशिकला मिटिंग झाली, मुंबईला मिटिंग झाली आणि मग सगळ्यांचे ठरले किंवा हे करायचं आपल्याला कोणत्या परिस्थितीत. मग जे साहेब ते बोलले की आम्ही तुम्हाला 7-8 वर्षापूर्वी 3 लाख रुपये दिले होते. तेव्हाच गोष्ट आहे 3 लाख रुपये याच्यासाठी दिले होते कारण की हा सगळा खर्च करायचा होता आणि त्यासाठी मराठवाडा विभागाने सगळ्यात जास्त पैसे पूर्ण महाराष्ट्रात मराठवाडा म्हणजे औरंगाबाद विभागाने सगळ्यात जास्त पैसे दिले होते. तेव्हा 3 लाख 3,15,000 रुपये दिले होते. म्हणजे चांगलं झाले ते आम्हाला दिले होते. आम्ही ते यांच्या माध्यमातूनच दुसऱ्या दिले म्हणजे त्यांना द्यायचे होते. त्यांना ते काय टेबल खर्च व्यवहार करत होता मंत्रालयात. ते सगळं झालं. वेतन श्रेण्या वाढण्याची तयारी झाली. राजेश टोपे साहेब GEDचे मिनिस्टर होते तेव्हा राजेश टोपे साहेबांनी म्हणजे यांनी ते इकडचे जालन्यात असल्यामुळे खूप जण त्यांच्या ओळखीने काढले. इकडे तिकडनं राजेश टोपे साहेबांची मिटिंग घेतली. राजेश टोपे साहेब तयार झाले की आपण करू आणि विलासराव देशमुखांकडे गेलो. विलासराव देशमुख साहेब लातूरला होते. लातूरचे ढोबळे लातूरचे ढोबळे होते जिल्हा परिषदचे PA. त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं विलासराव देशमुख साहेबांपर्यंत पोहोचलो आणि ते वेतन श्रेणी करायसाठी मग त्यांना मी रिक्वेस्ट केली. तर तोपर्यंत काय झालं की परिस्थिती मधल्या काळात आम्ही जेव्हा शासनाकडे गेलो पहिले ते एकदम मंत्र्याकडे गेलो पहिले आम्ही शासनाकडे गेलो सेक्रेटरीकडे. तर सेक्रेटरीने सांगितलं की नाही तुम्ही तुमच्या प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटला डिमांड करा. आमच्या इथं मंत्रालयातलं कोणतं डिपार्टमेंट हे करणार तुम्ही वन विभागात वन विभागाकडे जा, ॲग्रिकल्चरात ॲग्रिकल्चरकडे जा. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमची तर रिक्रुटमेंट एकाच रिक्रुटमेंटने झाली आहे, एकाच रिक्रुटमेंटवर तिथे मग प्रत्येक वेगवेगळ्या विभागात कसं जायचं ते सिद्ध करता किंवा एकच आहे डब्ल्यूएफ काढत मंत्रालयाची मंत्रालयाची हे करता 1.5 वर्ष लागलं आणि 1.5 वर्षानंतर शासनाने काढल्यात पण नाही डब्ल्यूएफ असं वर्ग एकच आहे. मंत्रालयाचा असो मंत्रालयाचा बाहेरचा असो कुठल्याही डिपार्टमेंटचा असो तो एकाच रोजने गव्हर्नमेंट करतो. त्याच्यामुळे सगळे डब्ल्यूएफ हे एकच आहे असं काढलं. जसं ते निघालं तसं आम्ही राजेश टोपे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना
सांगितलं की ताबडतोब पुटअप करा. मग तिथून ते प्रोसेस सुरू झाली 2008 पासून. त्याचा रिझल्ट आता भेटण्याची वेळ घेऊन राहिली, अजूनही आलीच नाही. तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंटची मला सांगण्यात होतं सुद्धा की गव्हर्नमेंटची किती वर्ष भांडण लागते एकाच मुद्द्यासाठी. 2008 मध्ये ते झालं. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यात आता झालं, आम्हाला सह्याद्रीवर बोलावलं मुख्यमंत्र्यांनी. सह्याद्रीवर चर्चा झाली. ठाकरे साहेब त्यांनी तो पाठपुरावा केला होता आणि त्यांनी फायनान्स डिपार्टमेंटला पत्र दिलं चीफ सेक्रेटरीच्या सहीत किंवा हे वेतन मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, याला दफादार मान्यता दिली आहे, त्याच्यामुळे या वेतन लागू करण्यात याव्या असं चीफ सेक्रेटरीचं पत्र साहेबांच्या सहीचं पत्र फायनान्स डिपार्टमेंटला गेलं. फायनान्स डिपार्टमेंटने सगळं निगेटिव्ह करून टाकलं पूर्ण. आणि तिथले आपले फायनान्सचे जे पीए होते ते काहीच नाही करू शकले. त्यांना सांगितलं, आम्ही रिक्वेस्ट करत होतो त्यांना, परंतु आम्हाला माहिती होतं त्या साहेबांना काही उपयोग झाला नाही. तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय मंत्रालयाची काय परिस्थिती होती की ते मंत्रालयात आल्यामुळे त्याला माहीत झालं पाहिजे. तर आम्ही प्रिन्सिपल सेक्रेटरीला भेटायसाठी जायचं तर त्याचा बॉस जो आपल्याच करायचा त्याला सांगून हे करायला बरोबर तो नाही साहेब खूप शिकलेले. शेवटी मी अमरावती विभागाचे उपाध्यक्ष महेंद्र गायकवाड आणि मोहिते साहेब आम्ही तिघे जण कारण प्रिन्सिपल सेक्रेटरी होते त्यांना त्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. ते हे तर माहिती ते ऐकणारच नाही म्हणजे त्यांनी आमचं 15 मिनिटं ऐकलं सगळं बोलणं. ठीक आहे पण मी करून नाही देणार म्हणजे तुमचं सांगितलं. पण मी नाही केलं तर तुम्ही वरून करून आणणार म्हणे. म्हणून कसं आमच्याकडून पाठवायचं तुम्ही खरं आम्ही कोणाला जवळ डोळते कारण आम्ही अधिकाऱ्यांच्या पीए म्हणून काम करतो. आम्ही अधिकाऱ्यांजवळ आमचं मागणी मागणार आहे. तर मग त्यांनी मग ते मांडलं गेलं ते फायनान्स डिपार्टमेंटकडून निगेटिव्ह गेलं फायनान्स डिपार्टमेंटकडून आणि मंत्रिमंडळासमोर गेलं. मंत्रिमंडळाने अमान्य केलं मंत्रिमंडळाने कारण फायनान्सनं निगेटिव्ह केलं होतं. मंत्रिमंडळाने अमान्य केलं. म्हणजे चीफ सेक्रेटरीने लिहिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी येऊनही मंत्रिमंडळाने ते अमान्य केलं आणि मग ते रिजेक्ट झाला आपल्या. मग आम्ही काय करायचं म्हणून मग आम्ही कोर्टात गेलो. 2.5 वर्ष कोर्टात केस चालली आणि आता कोर्टाचा निकाल लागल्यावर नागपूर जज होते ते म्हणजे बेंच कमी होता म्हणून मग मुंबईला ती केस ट्रान्सफर झाली. मग 2-2.5 वर्ष मुंबईत आम्ही भांडलो. नागपूरहून मुंबईत जायचो मंत्रालयातल्या एक दोघांना सांगायचं करायला हवं काहीतरी पण जे काय झालं तेव्हा. पण त्याच्यानंतर आपल्या कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आणि सांगितलं की यांच्या वेतन धोरणात तुम्ही सुधारित करायला पाहिजे. केंद्राप्रमाणे द्या तुमची अनोबली राहील राहता कामा नाही असं शासनाला कोर्टाने आदेश दिले. कोर्टाने आदेश दिल्यानंतर पुन्हा ते चिरवडीपणा पुन्हा पहिल्यापासून सुरू झालं. चीफ सेक्रेटरी पुन्हा सगळं प्रस्ताव तयार झाले आणि पुन्हा कॅबिनेट समोर जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा तिसरं गव्हर्नमेंट आलं होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार आलं होतं. 3 गव्हर्नमेंट गेले तेवढ्यात. म्हणजे मधल्या काळात अशोक चव्हाण साहेबांनी आम्हाला जवळपास 5 वेळ बोलावलं वर्षावर आणि मंत्रालयात. चव्हाण साहेबांनी खरोखर आपल्याला सगळ्यात जास्त पाठिंबा दिला असतो अशोक चव्हाण साहेबांनी. म्हणून म्हणतो मी मराठवाड्याने मदत केली, मराठवाड्याच्या मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. पण नशीब असं होतं आपलं की सलग ते जेव्हा व्हायची वेळ आली तेव्हा अशोक चव्हाण साहेबांनी मृत्यू घेतली. मग नाही झालं ते. मग पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आले 14 त्याच्यानंतर 16 हा कॅबिनेट आपल्या कोर्टाचा निर्णय झाला होता. मग कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर आम्ही पुन्हा ते सगळं परिणाम सुरू केला आणि पुन्हा फायनान्स डिपार्टमेंटने कॅबिनेटची नोट लिहिली. सगळं लिहिलं हे द्यायचं सगळ्या शेवटच्या परिणाम पण लिहिला किंवा आता शासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे त्याच्यामुळं सद्यस्थितीत हा प्रस्ताव अमान्य करण्यात यावा. त्यातील सगळे डॉक्युमेंट्स आपल्याजवळ हे सगळं हवेत नाही बोलत आहे. हे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे कॉन्फिडेन्शियल असतात. पण कोणाला दाखवले मंत्रिमंडळाची टिप्पणी तुम्हाला माहित असेल. मंत्रिमंडळाची टिप्पणी किती कॅबिनेट म्हणजे किती कॉन्फिडेन्शियल असते. ते जेव्हा तो अमान्य करण्यात यावा असं आम्हाला समजलं तर ते आपल्या चीफ सेक्रेटरीच्या पीएच्या जवळच फाईल तरी आम्हाला सांगितलं नाही आपलाच करायचं असून किंवा असं नाही आपण आपल्याला देणार आहे म्हणून. जेव्हा आम्ही गेलो तिथे आणि आम्ही सोर्सेस वापरून आपलं ते शोधलं काय आहे त्याच्यात तर दिलं होतं अमान्य करण्याचा. म्हणून आम्ही आता जे शिक्षण आयुक्त आहेत पण शिक्षण विभागाचा मांडरे साहेब आणि शिक्षण आयुक्त
त्यांच्या ते जेव्हा जॉईंट सेक्रेटरी होते, चीफ सेक्रेटरी, तेव्हा त्यांना आम्ही सांगायला गेलो सर एवढं सगळं झाल्यावर आमचं आता अजून अमान्य केलं, तर त्यांनी काय म्हणावं, त्यांनी म्हटलं अरे जसे तुम्ही माझ्याकडे आले तसे प्रत्येक सेक्रेटरी जे पी आय ते काय करत होते ते का बरं नाही गेले तुमच्याकडे, त्यांनी का बरं नाही म्हटलं, त्यांनी का बरं नाही सांगितलं हे करून द्या साहेब आमचं, जसे तुम्ही माझ्याकडे आला सांगायसाठी. म्हटलं साहेब आता जे काही झालं ते झालं, पण फाईल तुमच्याकडे आल्यावर आमचं करून द्या. मग त्यांनी लिहिलं मी पॉझिटिव्ह थोडंसं किंवा न्यायालय पॉझिटिव्ह म्हणजे ते आपण म्हणतो ना पुढच्या गाडीचा आधार तसं आपल्याला बरं वाटलं तसं त्यांनी लिहिलं किंवा न्यायालयाने त्यांच्या फेवरमध्ये डिसिजन दिला असल्यामुळं मान्य करण्यास हरकत नसावी. मग गिरिराजराव वगैरे प्रिन्सिपलसाठी गिरिराज त्यांनी पण लिहिले किंवा कोर्टाच्या प्रमाणे करावे कोर्टाच्या प्रमाणे. पण जेव्हा एसीएस फायनान्स सुरू केलं तर एसीएस फायनान्सने दिलं की वरचा पॅरेग्राफ मध्ये आर्थिक तरतुदीची कमतरता असल्यामुळं सदरचा प्रस्ताव अमान्य करावा. हे जेव्हा आम्हाला सगळं समजलं तेव्हा आम्ही नागपूरचे सगळं अस्त्र वापरले आणि मुख्यमंत्र्यांना त्या दिवशी सांगितलं. फायनान्स मिनिस्टर होते मुनगंटीवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघांनी सांगितलं साहेब अशी परिस्थिती झालेली आहे, तुमचं सगळं तुम्हाला काय काय ते विरोधी पक्षात असताना विधानसभा प्रश्न मांडला होता आम्ही त्यांच्या माध्यमातून मुनगंटीवार साहेबांच्या माध्यमातून अजय देवनाने घेऊन आम्ही ते मांडलं होतं. ते विधानसभा प्रश्न आला होता तर प्रश्नाची आपल्याला लेखी आहे सगळं ते प्रश्न मांडला त्याचं उत्तर काय दिलं जसं देशमुख सांगितले नाही हे करायला पाहिजे म्हणून विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री त्यांनी सांगितले नाही हे करायला पाहिजे म्हणून ते सगळं झालं. तुमच्या माध्यमातून साहेब आपण तो मांडलं होतं तेव्हा सगळं झालं तर आता पुन्हा मांडण्याचा प्रस्ताव. तर जो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येणार होते त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सही पाहिजे त्याच्यावर तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लिहिलं की जरी हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला तरी हा बक्षीस समितीसमोर मांडण्यात यावा, मान्यता देण्याची परवानगी देण्यात येत आहे असं लिहिलं. आणि मग बक्षीस कमिटीसमोर प्रस्ताव मांडला गेला. बक्षीस कमिटीसमोर आमच्या सगळ्यांचं प्रेझेंटेशन झालं, मंत्रालयातले लोक होते तेव्हा त्यांनी सगळं प्रेझेंटेशन केलं आणि आता ते खंड 2 मध्ये घेतलेलं आहे. ते कदाचित मागच्या जूनमध्ये झालं असतं पण नेमकं सरकार केलं ते आपल्या नशिबात अडवायचे पद्धतीने खंडीच्या लग्नात 1700 होतं तसं तर तेव्हा तसंच झालं. आणि आता ते बहुतेक दिवाळीच्या नंतर बहुतेक येण्याची शक्यता आहे. खंड 2 जर का मंजूर झाला तर आपली वेतन श्रेणी लघु लेखक ते सिनियर पी सगळ्या वेतन श्रेण्या बदलल्या आणि त्या 2016 पासून 2016च्या पूर्वी नॅशनल इन्क्रीमेंट होती कारण की 5व्या वेतन आयोगाची दुरुस्ती केली आहे. ही जी दुरुस्ती आहे 6व्या वेतन आयोग सॉरी ही 5व्या वेतन आयोगाची दुरुस्ती करून 6व्या वेतन आयोगापासून लागू केली आणि 7व्या वेतन आयोगापासून प्रत्यक्ष देणार तुम्हाला. आता हे वेतन सगळ्या सगळ्या वेतन श्रेण्या तुम्हाला दिवाळीनंतर साधारणपणे मान्य होतील. दिवाळीनंतर साधारणपणे मान्य होण्याची शक्यता खंड 2 ज्यावेळेस येईल त्या दिवशी काय मंजूर होतील होते होतं खंड 2 केव्हा येईल त्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो फक्त की ज्या आपल्या डिमांड होत्या एक मिनिट ज्या आपल्या डिमांड होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या नाही त्याच्यापेक्षा कमी दिले. पण माझं म्हणणं एवढंच आहे की आपण पहिले जे पदरी पडलं पडलं झालं असं घेऊन घेऊ नंतर पुन्हा भांडत राहू काय करतं. पण त्यांनी भेटत सगळ्या बदलल्या पण ज्या आपली डिमांड होती ते काय पूर्ण केले नाही. म्हणजे आपण उदाहरण सांगतो की आपण हायर केला 5400चा ग्रेड पे द्यावा असं म्हटलं होतं 5400चा ग्रेड पे द्यावा म्हटलं होतं त्यांनी आणि पीएला 6700 द्यावा तर त्यांनी याला 5400 द्यावा म्हणजे 4900 एक सांगितलं तुम्हाला 4900 अशा सगळ्या सिनियर पीएपर्यंत सगळ्या बदलल्या आहे. पण आपल्या डिमांड प्रमाणे पूर्ण केलं नाही तर कमीच केलं त्याच्याप्रमाणे कमी केलं पण आता मंजूर झालं त्याच्यानंतर जस्टिफिकेशन झालं म्हणजे फायनान्स त्याच्यावर ऑब्जेक्शन ठेवलं किंवा तुम्ही कशाच्या प्रश्नावर बदललं मग बक्षीस कमिटीने पुन्हा रिपोर्ट दिला आपला जस्टिफिकेशन दिलं किंवा त्यांच्या वेतनाने आपण का वाढून दिलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं होतं प्रेझेंटेशन उद्धव पण होतं प्रेझेंटेशन की तेव्हा त्यांना सांगितलं होतं किंवा आम्ही साहेब आमचे 15 वर्षांनी एक प्रमोशन होतो आणि त्यात किती वाटतं 100 रुपये 8300 रुपये होतात. त्यांना वाटलं की 8400 रुपये त्यांनाही वाटलं पक्षाला नाही वाटले खरंच तुमच्या अन्याय झाला तर त्यांनी ते अन्याय दूर केला त्याच्यानंतर जस्टिफिकेशन दिलं आणि ते सगळं फायनल आता अंतिम टप्पा झाला आहे सगळं. आता ते निर्णय लागायचा तेव्हा लागेल जेव्हा लागेल फक्त जेव्हा लागेल तेव्हा तो 1-1-16 पासून लागेल 1-1-16 पासून सगळं अधिवेशन 1-16 त्याच्या पूर्वीचे अधिवेशन नाही म्हणणार आता पूर्वीपासून केलं पण त्याच्या पूर्वीच्या वेळेस त्यांनी 1-1-16 पासून सगळं वेळ ते हे केलं जातं. दरम्यानच्या काळात आमचं
डिमांड होती की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये UPSC पोस्ट निघाली होती त्याची पण प्रायव्हेट सेक्रेटरीची तर ती आम्हाला द्यावा पंचम प्रायव्हेट सेक्रेटरीची पोस्ट तर ती गव्हर्नमेंटने दिली नव्हती मग आम्ही गव्हर्नमेंटला पुष्कळ रिप्रेझेंटेशन केले त्या दरम्यानच्या काळात सगळ्या मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी 93 वेळेस आम्ही मुंबईला गेलो नागपूर ते मुंबई 93 टाइम्स आम्ही सगळे जण कारण की तिथं जायचं जाऊन 10 ठिकाणी फिरवलं 10 जण पाहिजे ना आम्ही 5-6 जण जायचं गावात पळत पेपर टाकून गेलो आम्ही जायसाठी तर आणि मंत्रालयात जाऊन घडवलं सगळं केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी पार पडल्यानंतर दरम्यानच्या काळात आम्ही सायमल्टेनियसली सिनियर पीएचं पद निर्माण करण्यासाठी पण सगळ्यात गव्हर्नमेंटशी भांडत होतो किंवा आम्हाला सिनियर पीएचं पद निर्माण करून द्या जे PPSC धर्तीवर सेंट्रल गव्हर्नमेंटचे PPSC होत होते ते पद असं आहे की प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि त्याच्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला ते पद आहे त्याच्या खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला ते पद मिळत नाही त्याच्यामुळे ते पद बाकी कोणत्याच डिपार्टमेंटला नाही आहे माझ्या डिपार्टमेंटला आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला आणि निवडणूक आयोगाला आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोग इतर 4 ठिकाणी 3 ठिकाणी ते पद निघाले आणि तो GR 2014 मध्ये महत् प्रयासानंतर कारण की सगळं तयार झालं GR निघायची वेळ आली मंत्रालयाला लागलं फाईल सगळं नष्ट झाले त्याच्या ठराव आमच्याकडे होता म्हणून आम्ही फाईल रिकन्स्ट्रक्ट करून दिलं आणि पुन्हा सगळं सचिव समिती उच्चस्तरीय समिती मुख्य सचिव समिती कॅबिनेटचा निर्णय झाला आणि आता GR निघेल तर त्याच्या बक्षीस साहेबांची बदली झाली त्याच्या जागी भगवान सहायचा अजून निगेटिव्ह ते GR त्याच्या टेबलवर गेला GR निघायला होता नाही आठवडे 26 त्यांचे मी त्या नाना मॅडमशी बोललो रोज त्या नाना मॅडम काय झालं अंडर सेक्रेटरी होत्या GR त्यामुळे मी आमचा आम्ही GR काढून साहेबांच्या अप्रुव्हलला टाकला GR अप्रुव्हल झाला तर तुझा GR निघतं त्याचं काही होत त्यांचं साहेब निगेटिव्ह आहे 9 महिने लागले GR टेबलवर पडणारा साहेबांच्या ड्राफ्ट GR भगवान साहेबांच्या टेबलवर आम्ही इतका परेशान गेलो आमचे लोक रिटायर होऊन राहिले पण काही मदत नाही मिळून राहिले मग शेवटी आम्ही माझ्या डिपार्टमेंटला भगवान साहेब होते भगवान दुसरे होते श्री भगवान ते नव्हते श्री भगवान होते त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो त्यांना समजून सांगितलं तर असं आहे तुम्हाला फाईल GR पासून पडा आहे पण तो त्यांनी का ठेवला होता हे आम्हाला माहित होतं त्यांचं म्हणणं होतं की वन विभागामध्ये मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांना का बरं कमी पद दिले त्यांना कमी दिले पोलीस डिपार्टमेंटला जास्त दिले तर मग मी त्यांना सांगितलं साहेबांना आमच्या भगवान साहेबांना साहेब आपल्याला कमी पद मिळाले चालतील कारण माझं डिपार्टमेंट होतं ना आम्हाला म्हटलं साहेब आम्हाला कमी पद मिळाले चालतील पण पहिले GR काढा ते पण नंतर जास्तीच्या पदाने नंतर मागत बसू पहिले GR का काढून द्या आणि मग त्यांना स्पष्ट सांगितले का बरं वन कमी आलं कारण की त्याचं असं असते IAS IPS IFSचा कॅडर रिव्ह्यू होत असतो दर 3 वर्षांनी तो कॅडर रिव्ह्यू IPSचा झाला होता IASचा झाला होता आणि IFSचा झाला नव्हता तर त्याच्यामुळे IPSचे अधिकारी जास्त झाले होते प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या वरच्या दर्जाचे आणि IFS मध्ये कमी होते म्हणून आमच्याकडे 3 पद आले आणि पोलीस डिपार्टमेंट 10 पद आले वरिष्ठ शिव साहेबांचे आणि मग हे आमच्या साहेबांनी त्यांना जर सांगितलं किंवा असं असं झालं असं आहे GR निघालं ते म्हणले ते साहेब चेंबरमधून निघाले भगवान सहायता मिळते आणि मला त्यांनी फोन केला छोटे पीरियड में बात हो गई अब वो कन्विंस हो गए थे तो GR निकल जाएगा वो बोल रहा था कर दो आणि ते एअरपोर्टला आले नागपूरला यासाठी ते एअरपोर्टला आले एअरपोर्टला ते उतरायच्या आधी नागपूरला एअरपोर्टला उतरायच्या आधी GR रिपोर्ट आला तो GR निघाला का वर्षीच्या जागेत आणि आज जो आम्ही स्टेनोग्राफर क्लास 3 म्हणून लागलेला आज सुपर क्लासरूम 20,000 सुपर क्लासरूम म्हणून रिटायर झालो म्हणजे अंडर सेक्रेटरीच्या दर्जाचा अधिकारी अंडर सेक्रेटरीचं पद होतं माझं 1.5 लाख मला रिटायर झालो तेव्हा माझं 1,87,000 पगार होता म्हणजे आजचे जे माझे सिनियर माझ्या डिपार्टमेंटमधले जे कलिग आहेत दोषी साहेब होतात गुरुवार मॅडम आहे मालके साहेब आहेत 2 लाखावर पगार द्यायचे 2 लाखाच्या वर आता तुम्ही सांगा हे सेनोग्राफरला काय मिळालं संघटनेच्या मध्ये हे संघटनेमुळे मिळालं बाकी नाही आमच्या वैयक्तिक कोणाचं हे नाही त्याचे सगळं संघटनेमुळे मिळालं म्हणजे आज सेनोग्राफी लोअर ग्रेड हायर ग्रेड सिलेक्शन ग्रेड PA सिनियर PA ही हायरार्की आहे ही हायरार्की सोडून तुम्ही दुसरीकडे कशाला जाता या पद पाहिजे ते पद पाहिजे तुम्ही हे काम आहे ना हेच मागायला त्याच्यापेक्षा आणि म्हणून आम्ही जे तुम्हाला आजूबाजू प्रगती ही मिळाली पाहिजे सिनियर PA यासाठी आमची आता कार्यकर्त्याची बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही तो प्रस्ताव मान्य केला की ज्या लोकांकडे
नाही त्यांना सुद्धा हे वेतन श्रेणी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही शासनाला प्रस्ताव करून राहिलो. याच्यापूर्वी केला होता पण तो काही त्याला अस्तित्वात आला नाही. तर आता आम्ही त्याला ते नागपूर कमिशनरचे जे पी आहे ते मंत्रालयातून बघायचं मी सांगितलं सोडते नागपूरला आले होते त्यांच्या ओळखीचे आहेत ते नितीन गदरे साहेब त्यांच्याकडून आम्ही ओळखीने जाऊन आता ते आम्ही हे म्हटलं आहे त्यांनी की बा तुम्ही जरा स्वतः भेटू आपण आणि हे करून घेऊ. जर समजा हे झालं तर आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत ज्याला 30 वर्ष पूर्ण होतील लोअर ग्रेड लागलेला ज्याला 30 वर्ष पूर्ण होतील त्याला वरिष्ठ सेवेसाठी वेतन श्रेणी मिळेल. म्हणजे तुमच्या 5 वर्ष तुमचे पगार असतात होतील काय तेव्हा तुमचे आता माझा पगार की अंडर सेक्रेटरीचा दर्जाचा होतो तर आमच्याकडे डीसीएम कलेक्टर त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर याच लेवलचा होतो मी पण याच लेवलवर रिटायर झालो मी. त्याच्यामुळं आम्हाला काय म्हणजे त्या हे जे सगळं मिळालं हे फक्त संघटनेमुळे मिळालं. संघटनेला त्यांनी जे जे मेहनत घेतली त्या संघटनेच्या माध्यमातून हे पदक मिळाले हेही केलं. आता आमच्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये लोअर ग्रेडचे 8 पदं होते म्हणजे 22 वर्ष 8 पदं होते. आम्ही 850 करून घेतले. निम्न लोअर ग्रेडचे पदं वाढवून लोअर ग्रेडचे पदं वाढवले आणि स्टुडंट ऑफिसचे पदं कमी करून 850 केले. 29 होते उच्च श्रेणीचे 46 केले. शिवाय सहायकाचे 6 होते त्याचे 10 केले आणि वरिष्ठ शिवाय सहायकाचे 3 पदं आहेत. ही आमच्याकडे रचना आहे वन विभागाची. ही सगळ्या राज्यामध्ये सगळीकडे आता आता सगळीकडेच निघाले आता सगळ्या डिपार्टमेंट आहे. पण ते आता जो काही वैयक्तिक डिपार्टमेंट छोट्या डिपार्टमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असतात काही पदच नसतात योजनेत आता कसं आहे की मगाशी निम्न श्रेणीचं पद आहे निम्न श्रेणीचं पदच नाही आहे उच्च श्रेणीचं पद आहे पण मग तो प्रमोशन कोटा कसा पूर्ण होईल. तर ही घटना संघटनेसमोर आल्याशिवाय काहीच मार्ग नाही. आम्हाला माहित नाही ना पुढच्या डिपार्टमेंटला काय आहे की तुमच्या कुणी जर सांगितल्याशिवाय आम्ही नाही करू शकत. आम्हाला माहित असेल तेव्हा आम्ही संघटनेच्या माध्यमातून करू. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करू. याची मात्र आम्ही तुम्हाला पूर्णपणे ग्राह्य होतो. हा त्यांचा प्रॉब्लेम आला त्यांचं काहीतरी चुकलं मला समजून नाही झालं काय झालं आहे पण त्यांची मी जाहीर माफी मागतो जर समजा त्यांना वैयक्तिक काही मिळालं नसत. पण आम्ही मात्र संघटनेच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न केला. वैयक्तिक काही कोणावर रोष नाही मला त्यांच्यावर रोष नाही त्यांचा माझ्यावर रोष नाही. पण जे काही झालं त्याला चुकत झाली असेल काहीतरी कारण की मला आठवतं की मी सरपंच साहेबांशी बोललो होतो सरपंच होते ना आणि तुम्हालाही पण म्हटलं होतं त्याचं तुमचा गृह विभाग कारागृह विभाग होता तुमचा आहे ना हा तर त्या तुमच्या पुण्याच्या मॅडम कारागृह विभागाला कोण होतं कारागृहामध्ये होतं पुण्याच्या कारागृहामध्ये मॅडम होतं आपली बीए मॅडमला तर आपण बेसमध्ये भेटलो होतो दाते मॅडम हा दाते मॅडमला घेऊन गेलो तुम्ही स्वतः तुमच्या विषयासाठी दाते मॅडमला घेऊन गेलो होतो त्यांच्याशी बोलल्यानंतर वरवटकर मॅडमला आम्ही तिथपर्यंत मी तिथं मी ऑफिसात भेटलो होतो तुमच्या इश्यूसाठी पण तो काही इम्प्लिमेंट काय झालं मला एक्झॅक्टली माहिती काहीतरी चुकलं असेल त्याच्यात पण आम्ही आमच्या लेवलवर सगळे प्रयत्न केले. तुम्हाला कदाचित ते कळलं नसं झालं त्या बाबतीत चुकलं तर मी त्याच्यासाठी मी तुमचे जाहीर माफी मागतो. मला काही काही कमीपणा नाही कारण की जे केलं ते केलं जे नाही केलं त्याचं नाही केलं काय तुम्हाला उत्तर दिलंच नाही तर मग काही म्हणण्याचा प्रश्न नाही झाली असेल चूक पण आम्ही आमच्या लेवलवर केले होते प्रयत्न सगळे झाले होते झालंही होते ते मान्यता झाला. त्या गीता कुलकर्णीने गाडी केली होती त्या गीता कुलकर्णी नंतर मग मला सांगितलं की आम्ही ते करून दिलं नाही झालं म्हणे मी बिंदास्त झालं म्हणून पण मला हे काय लक्षात आलं की तुम्हाला वैयक्तिकरित्या कळवण्यात नाही आलं तरी पण ते शंभरला सांगितलं होतं कमिशनरचं जे पीए होते त्याला मी सांगितलं होतं. नाही लोअर ग्रेड उच्च श्रेणी दोन्ही होते त्याच्यात नाही दोन्ही होते दाते मॅडमचं झालं पहिल्यांदा प्रमोशन होऊन गेलं दाते मॅडमचं तुमचं राहिलं पण ते झालं नंतर नाही निम्न श्रेणी उच्च श्रेणी त्या एकाच पदाचं झालं आतापर्यंत निम्न श्रेणीचं आहे आणि त्याचा तो प्रस्ताव असा तर ते आपल्या जीएडी जाऊन आमची काही पडली निम्न श्रेणी उच्च श्रेणी व्हायचंच आहे झालं नाही त्यामुळे तर मी इतका तळमळीने बोललो. ठीक आहे पण तुझ्या हाती किती कुठे जायची इतकी निगेटिव्ह पाहिजे म्हणजे खूप विचित्र परिस्थिती सगळ्या प्रत्येक गोष्टीकडच्या
श्रेणीमध्ये तिने आपल्याच विरुद्ध केलं होतं. जेव्हा काही साहेबांना सांगितलं ना की त्या मॅडमने असं म्हटलं, तर त्या मॅडमने तिथे विरोधातच बोलली होती की कोणी देताने आमचे असिस्टंट ग्रॅज्युएट असतात, ग्रॅज्युएट असतात, हुशार असतात. आणखी एक मांडायचं आहे की जसं आता इकडं पोलीस अधीक्षक, कलेक्टर यांच्या स्केल प्रमाणे जे आहे उच्च श्रेणी असलं पाहिजे किंवा निवड श्रेणी, तसं आता आमच्या विभागामध्ये जे DIG पद, IG पद, IPS, तर तिथं त्या स्केल प्रमाणे पद पाहिजे. तर आम्ही निम्न श्रेणीच काम करतो. ऍक्च्युली तिथं PSI त्याचं पद पाहिजे असं म्हणतोय त्या प्रस्तावाने आम्ही म्हटलो. नाही, फॉरवर्ड काय इन्फॉर्मेशन सांगतो. सुयश सहायकाचं पद असं पदच अस्तित्वात नाही. सुयश सहायकाचं पद हे लघुलेखक उच्च श्रेणीचे 4 पद असतील तर एक सुयश सहायकाचं पद होते. आपोआप त्यासाठी काही पद निर्मिती करावं लागत नाही. सुयश सहायकाचं हे पद नाही. तुमच्या पाहिजे सगळ्यांना लक्षात ठेवा, सुयश सहायकाचं हे पद नाही. सुयश सहायकाचे 4 लघुलेखक उच्च श्रेणीचे पद असतील तर आपोआप एक सुयश सहायकाचं पद होते. ते तर संघटनेने केलेलं कार्य तुम्हाला मी सांगितलं. मराठी कोणीतरी पदनामाचा विषय काढला, पदनामाचा प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे गेला आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की जे मिनिस्टरने PS आहे, मिनिस्टरने PS त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि तो आता प्रस्ताव LITचं ओपिनियन घ्यायचं गेलं. कारण की ते पद असे आहे, लोअर ग्रेडला सुयश साहेब पदनाम आपल्याच्या प्रस्ताव केले होते. लोअर ग्रेडला सुयश साहेब, हायर ग्रेडला वरिष्ठ सुयश साहेब, PA ला खासगी सचिव आणि वरिष्ठ सुयश सहायकाला प्रधान खासगी सचिव असे आपण डेसिग्नेशन प्रपोज केले होते. तर त्या खासगी सचिव याच्यावर त्यांनी बोट ठेवला आहे त्या डेप्युटी कलेक्टरच्या त्यांनी, आणि राजपत्रित अधिकारी महासंघाने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. त्याच्यामुळे ते आता LITला ओपिनियनला पाठवलं. कारण की आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला काही फायनान्शियल पॉवर थोडे आहे की ते वापरायसाठी, ते दिले तर आम्ही काही हे सोडवणार आहे. पण ते त्यांनी हेच ऑब्जेक्शन घेतलं तर केलं ते याच्याकडे LITला ओपिनियनला. पण ते मंजूर होऊन जाईल कारण की त्याला आर्थिक काम होती नाहीये, त्याच्यामुळे पैसे लागत त्यासाठी ते मंजूर होईल. आपला प्रयत्न त्यासाठी चालू आहे. पण हे डेसिग्नेशन चेंज होतात. आपण त्या डेसिग्नेशनचा पूर्ण संघटना त्याला पूर्ण खंड 2चा तुम्ही सांगा, खंड 2 आणि तांत्रिक कट मुकेश कोणते पुढं तांत्रिक पद आहे किंवा तांत्रिक पद आहे. तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल सांगतो मी. किती जण प्रायव्हेट मध्ये शिकले, किती जण ITI मध्ये शिकले, ITI मध्ये शिकले तुम्ही सरळ का सगळेजण प्रायव्हेट मध्ये शिकले, काही लोक ITI मध्ये शिकले असतील. ITI काय, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ते टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे ना. टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणूनच त्याच्यावर आमचा कोर्स आहे तिथे. टेक्निकल आहे नाही वादच कुठं आला तिथे. म्हणजे तुम्ही बेसिक सांगा ना ज्याने जे तुम्हाला विचारत असेल किंवा टेक्निकल आहे का नॉन टेक्निकल आहे. तर टेक्निकल आहे की म्हणूनच तुम्हाला टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात ना. नाही तर तुम्हाला टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये नॉन टेक्निकलला थोडं शिकवतात. ते इंडस्ट्री त्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात म्हणून तो आहे टेक्निकल कोर्स आहे. ठीक आहे. आकृती बंधाची मग अशी थोडक्यात बोलता सांगून दिला आकृती बंध. तसंही आता सगळ्याला म्हणजे वेळ घ्या ते प्रयोजन नाही. थोडक्यात मी सांगतो निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा असं बोलले. तर निर्णय प्रक्रियेमध्ये याला सहभाग घ्यायचा त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवा. काही त्या पद शासन काही देत नाही. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने घ्या. आम्ही 38 वर्ष विभागावर सत्ता गाजवली. प्रत्येक फाईल आमच्याकडे यायचं, आम्ही रचनाची ब्रीफ करायचं, तसंच डिसिजन व्हायचं. असे हेच प्रक्रिया झाली आमच्याकडे. सर एक म्हणायचं आहे, DN बेटकोळी साहेब आहेत, ते वरिष्ठ CPS आहेत, मुख्य सचिव आहेत, सध्या आहेत. मी मागच्या महिन्यामध्ये 1 महिना माझी ड्युटी होती तिथे. तर त्यांनी एक मांडलं, म्हणजे आपला जो स्टेनोग्राफर्स आणि हे जे आहे, तर आम्हाला याच्यामध्ये विचारात घेतलं जात नाही किंवा मंत्रालयीन जे स्टेनोग्राफर्स आहेत ते सुद्धा कमिटीमध्ये राहिले पाहिजे असं नसते. त्यांचं म्हणणं काय व्यक्त केली. मागच्या महिन्याची गोष्ट आहे. मागच्या महिन्यात जवळपास आमची अर्धा तास चर्चा झाली. ते 10 वर्षापूर्वी तेच चालू आहे. आम्ही त्यांना ऐकून घ्या ना. 10 वर्षापासून तीच चर्चा चालू आहे. आम्ही त्यांना घेऊन जातो प्रत्येक वेळेस ते असतात आमच्यासोबत. परंतु त्यांचं काय म्हणणं आहे की बा त्यांची संघटना मान्यता प्राप्त नाही, मंत्रालय लघुलेखक संघटना. म्हणून आपण ते लघुलेखकच असल्यामुळे आपल्यासोबत घेत होतो त्यांना. 14 वेतनाक, 5 वेतनाक, 6 वेतनाक, 7 वेतनाक सगळ्या वेळेस आपल्यासोबत प्रत्येक वेळेस ते आपल्यासोबतच आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला
संघटनेवर घ्या. संघटनेमध्ये मंत्रालयाचा घेता येत नाही अशी तरतूद आहे आपल्याकडे, त्यामुळे आपण त्यांना नाही घेऊ शकत. पण आपण सगळे सहभागी आहे, आपल्या सोबतच असतात. त्याला काही सावत्र भाऊ नाही, ते आपले सख्याच भाऊ आहे. चुलत तर सोडून द्या, सावत्रही नाही आहे, ते सख्याच भाऊ आहे. आपण त्याला सोबतच घेऊन चालत असतो आणि प्रत्येक वेळेस आपल्या सोबत असतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ते एवढंच आहे की आपली संघटना मोफेशल संघटना आहे. मोफेशल म्हणजे मंत्रालय वगळून बाकी सगळं, म्हणजे मुंबईतल्या शहराच्या शॉपिंग मॉलला पण आपल्या इथं समाजात आहे, पण मंत्रालयातला नाही. मुंबईतले सगळे आहेत मंत्रालय सोडून, असं आहे. मी तुम्हाला तेच सांगू ना, मंत्रालयात काय परिस्थिती झाली तर ते काही मी त्याला तेच म्हटलं. ही जर संघटना त्यांच्या हातात जर काही असतं, त्यांनी त्यांची संघटना मान्यता प्राप्त नसते करून घेऊ शकले का ते? व्याप्ती पूर्ण महाराष्ट्र आपल्या ना, मंत्रालय नाही, पण मंत्रालय तेच तर मंत्रालय तर घेतलं तिथून तर नाव बदल लागतं संघटनेचं, आणि नाव बदलल्या तुमच्या गव्हर्नमेंट मान्यता देत नाही. संघटनेचं घेतातच. पुण्याचं कोण आहे तर पुण्याच्या सातारा आपल्या सभेत होते ते. त्याचा जो काही प्रश्न नाही आहे त्याचा, ते सगळं आपल्यासोबतच आहे. पण तरतूद केली तर तुमचं पहिले रेकग्नेशन रद्द करावं लागते, कारण की नाव बदलले ते सगळं रेकग्नेशन रद्द करावं लागते. म्हणून त्याच्यापेक्षा सोपं मी त्यांना सांगितलं, तुम्ही तुमची मान्यता घ्या, आम्ही अफिलिएट करतो, आमच्यासोबत तुम्ही अफिलिएट करा. सोपं होतं ते. अस्तित्वात नाही तर ते तुम्ही नवीन स्थापन करा, जसे यांनी चंद्रपूरला स्थापन केले तसे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे स्थापन करा आणि ते तुमच्या विभागीय मराठवाड्याचे हे मध्य साहेब आहे, तिथं तुमच्या नवीन पाडी करायची असेल त्यांच्याकडे ते करा. आमचं काहीही ऑब्जेक्शन नाही. तुम्ही स्वतः करा आणि राज्य आमच्या कर्मचाऱ्यांना करा. एका दिवसावर तुम्हाला मान्यता द्यायला, एका दिवसात मान्यता देऊ. स्पेशल मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला मान्यता देऊ. फक्त तुम्ही संघटना जिवंत ठेवा, एवढेच फक्त माझी इच्छा आहे. संघटना पुढे मोठी झाली पाहिजे. संघटना अस्तित्व असणं आवश्यक आहे, नाहीतर स्टेनोग्राफरी कालांतराने टाइम कॅनल राहिले. सगळ्या संघांना काही युगामध्ये स्टेनोग्राफरचं काम पडत नाही. किती लोकांना डिक्टेशन देतात, डिक्टेशनच मिळत नाही ना. त्याच्यामुळे संघटना टाइम कॅनल चालली आहे स्टेनोग्राफरची. त्याच्यामुळे तुम्हाला एकजुटीनं राहणं भाग आहे. त्यामुळे सगळ्यांना एकजुटीत राहा आणि संघटना मोठी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसरा मंत्रालयाला विभागीय स्तराचे कार्यकारी तर त्याच्यासाठी मी लक्ष्मण खडे यांना विभागीय सचिवासाठी प्रस्तावित करतो. आणि दुसरा मंत्रालयाला सभासदाची नोंदणी, त्यांनी सभासदाची नोंदणी करावी आणि त्याला नंबर द्यावा. त्या सभासदाचा हा नंबर आहे आणि विभागीय कार्यकारिणी त्यांनी त्यांच्या हस्ते खाली जोडून संघटनेच्या वेबसाईट आहे. पेन्शनच्या जे आंदोलन होईल त्याच्यामध्ये 21 तारखेला जी बाईक रॅलीचं आंदोलन आहे, त्या बाईक रॅलीमध्ये आपल्या सर्वांना सहभागी घ्यायचा आहे. सोबतच 27 सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य राजपत्र अधिकारी महासंघ यांनी राज्य शासनाकडे ज्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्याचं लक्षवेध दिन असा पुकारलेला आहे. 27 सप्टेंबरला होणारा जो लक्षवेध दिन आहे त्या लक्षवेध दिनात सुद्धा आपल्याला सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे अशी या ठिकाणी घोषणा करतो. आणि यानंतर अध्यक्षीय भाषण आपल्या नवनिर्मित संघटनेचे अध्यक्ष हरीश वरोडकर साहेबांना विनंती करतो की त्याच्यामध्ये आपलं अध्यक्षीय भाषण करावं. श्री हरीश वरोडकर साहेब. चर्चासत्राचं औरंगाबाद विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व महाराष्ट्रातून आमंत्रित केलेले सर्व सदस्यगण, व्यासपीठावर उपस्थित असलेले संघटनेचे उपाध्यक्ष श्रीमान वामनराव तितरमारे व्याससाहेब, संघटनेचे महासचिव श्री दिलीपराव देशपांडे, संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष श्री मोहिते साहेब, आमचे धडाडीचे कार्यकर्ते
व संघटनेचे सचिव डॉक्टर सोहन चौरे व पटेल साहेब, जाधव साहेब आणि त्यांची पूर्ण टीम. चर्चासत्राचं चांगल्या प्रकारे आयोजन झालं. खेळमेळीच्या वातावरणात चर्चासत्र संपन्न झालं. माझ्या आधी आलेले वक्ते यांनी सर्व प्रकारच्या हिस्ट्री इथे नमूद केल्या. खूप काही मला सांगायचं नाही, पण तरी सुद्धा काही मुद्दे एक दोन मुद्दे मी महत्त्व करतो. आपण जर संघटित झालो नाही, आपण संघटनेला पाठबळ दिलं नाही, तर आजच्या कालखंडात आपल्याला कोणीही विचारत नाही. एकदा आपली संघटना ही मायनॉरिटीमध्ये आहे. मायनॉरिटीमध्ये असल्यानंतर आज आम्हाला अशी शंका होती की 200 लोक 200 मेंबर्स इथे अवेलेबल असेल. इथलेच लोक नाही आले औरंगाबादचे, ही कदाचित एखाद्या वेळेस शोकांतिका तयार होती. बाहेरचे बरेच लोक इथे आले आणि म्हणून मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की संघटित व्हा, एक संघ राहा. एक संघ जर राहिलं तर कुठल्याही प्रकारचं काम होतं. राज्यकारणीची काही मेंबर्सनी विचारलं की राज्यकारणीची निवडणूक दर 5 वर्षांनी घ्यायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात आम्ही 7ला निवडणूक घेतली, तीही मोठी अटीतटीच्या परिस्थितीमध्ये. आज जे शाहू साहेबांनी इथे निवेदन दिलं याच्यात एकही पैशाचा तत्काळ ताळमेळ नाही. आम्ही त्यांना संघटनेला खूप पाचारण केलं की साहेब आपण संघटनेमध्ये महासचिव होता, काही तुमचा आयडियाचा आम्हाला फायदा होईल, पण ते हो मुझे काम है जरा नहीं आ पाता. आणि आता जे त्यांनी सांगितलेलं आहे इथे लेखी निवेदनात की 10-12 वर्षापासून चर्चासत्राचं फक्त आज आयोजन केलेलं आहे ह्या वर्षी. पण कदाचित त्यांना कल्पना नसेल की ज्याचं निमंत्रण आम्ही सुद्धा देण्यात दिलं होतं की ज्यावेळेस आम्ही कार्यकारिणी घेतली हातात, त्यानंतर एकदम 2 महिन्या 3 महिन्यानंतर आम्ही औरंगाबादला इथल्याच संघटनेनी, त्यावेळेस मोहिते साहेब होतेच, त्यावेळेस आम्ही इथेच अधिवेशन घेतलं. इथेच त्यांनी जिल्हास्तरीय अधिवेशन घेतलं औरंगाबाद विभागाचं. आणि ही दुसरी आम्ही म्हणण्यापेक्षा आपण सक्रिय राहा, आपण आम्हाला कॉल करा. आम्ही जर त्या दिवशी येणार नाही, आम्ही तुमच्या सहभागी होणार नाही, आपल्या अडचणी करता आम्ही बरं ठीक आहे पाठवून द्या, बघतो पाहतो असे जर बोलणारे जर दिसतो आम्ही, तर आम्ही कधीही म्हणा आपण आम्हाला की आपण थोडेसे बाजूला होऊन जा. संघटना कोणाला चिटकून बसलेली नाही. संघटना कोणाच्या एका व्यक्तिमत्वाची नाही. ही सर्व सभासदांनी स्थापन केलेली सभा आहे. दुसरी बाब अशी की जिल्हा कार्यकारिणी आम्ही मागच्याही सभेमध्ये सांगितलं होतं, याही सभेमध्ये सांगतो की आपण सक्रिय काम करणारे जसे पटेल साहेब आहे, तसे यंग जनरेशनचे जे जाधव साहेब आहेत, असे कार्यकर्ते घ्या. आमच्याकडे फक्त कागद पाठवा. आता हिंगोली आणि चंद्रपूरनी कागद दिला, आम्ही दोघांनीही 2 मिनिटात दिलं त्याच्यावर की तिथून पाठवण्याची काहीच आवश्यकता नाही, आम्ही तुम्हाला इथेच मंजुरी करून दिली. दोन्ही जिल्ह्यांनी इथे मंजुरी करून दिली. पण दुसऱ्याला आपल्याकरता डॉक्युमेंट करणं, इथे ज्या वेळेस आम्ही त्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मोहीम काढली, आम्ही प्रत्येक वेळी ह्या सगळ्यांचा मित्र होतो, मी आणि देशपांडे साहेब. अहो मी जिथे गेलो होतो ना ते सगळे पैसे खर्च झाले. आज जरी मी जाधव साहेबांना किंवा फडणवीस साहेबांना विचारलं, एखाद्या त्यांच्याच कार्यकारिणीच्या मेंबर्स लोकांनी जर विचारलं की फडणवीस साहेब आता आपल्याकडे पैसे किती शिल्लक आहे, आपल्याला काही काम आहे. आणि आता सरचिटणीसांनी सांगितलं तुम्हाला की ज्या कुठे काम करायला जायचं असेल तर खिशामध्ये 2 पैसे तरी असायला. अशा वेळी त्यांनी गंदे साहेबांनी कधी मीटिंग घेतली नाही. घेतली तर ते 17-18 वर्षानंतर घेतली. आणि आम्हाला आम्ही काम करत होतो तो आम्हाला टर्मिनेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी आपली क्षमा मागतो. आणि
आज ते यायला पाहिजे होते, पण त्यांना माहिती आहे की हे 2 रती महाराज इथे गेले आणि आपण काही अयोग्य पद्धतीने जर बोललो तर हे कदाचित दोघेही जण न ऐकण्याला भेटले. जे असत्य असेल आम्ही तुमच्यासमोर उल्लंघन घालू, जे आम्ही काम करत नसेल आम्ही तुमची क्षमा मागू. पण काळाची गरज, काळाची निकड, काळाचं कार्य करण्याची पद्धत या सगळ्या बाबीवर दृष्टिक्षेप टाकून तळमळीने काम करावं. आता मंत्रालयात ज्याच्या वेळेस गेलो, त्याच्यानंतर पहिल्या ज्यावेळेस गेलो तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्या धोक्याचं जे हे सादरीकरण किंवा अप्रुव्हल दिलं ते लेट दिलं. आम्हाला 2-4 दिवस ते परिपत्रक हस्तगत करायला वेळ लागला. आमच्याजवळ त्यांचा नंबर नव्हता, पुन्हा ईमेल ॲड्रेस नव्हता. आम्ही तो प्राप्त केला. तेवढ्या अवधीमध्ये 2 दिवस झाले होते, ती डेट्स निघून गेली ती सबमिशनची. त्याच्यानंतर आम्ही धावपळ केली, त्याच्यावर रिप्रेझेंटेशन लिहिलं. मी तुम्हाला कदाचित विश्वासही असणार नाही, माझ्या पुरीचं एंगेजमेंट रविवारला होतं आणि मी मोठ्या पुरीचं एंगेजमेंट सोडून, एंगेजमेंट होतं रविवारी, मी शुक्रवारी दिलीप देशपांडे साहेबांच्या सोबत लातूरला होतो. माझा तिथे एक मित्र होता, राज्य संघटनेचा सचिव, त्यांनी साहेबांचाच कार्यकर्ता होता, त्यांची मीटिंग, त्यांची भेट घेतली आणि त्यांनी डेट्स मागितली. डीपीडीसी जशी संपली, आम्ही डीपीडीसीच्या ठिकाणी 2 तास उभं राहिलो कंटिन्यू बाहेर वेट करत. डीपीडीसी जशी संपली ते चालायला लागले. दारातच सांगितले की सर आपण नागपूरच्या शिष्टमंडळाला आपण इथे पाचारण केलेलं आहे. लगेच विलासराव देशमुख साहेब म्हणाले कुठे आले ते, कुठे आहे ते, तर बोलू द्या दारात. आणि तिथे लिहिलं त्यांनी की तत्काळ सादर करा. आणि तिथून ती चालू झाली प्रक्रिया. आमच्याच एका बांधारी बडे साहेबांचं नाव ऐकलं असेल तुम्ही कदाचित, सर्वांना परिचय आहे बडे पुण्याचे. हे सांगितलं आता बिघडलं आपलं काम, कारण की सर्किट हाऊसला आपल्याला द्यायचं होतं, डिस्कस करायचं होतं. आम्ही तिथे पूर्ण कामोसा घेतला होता. इथून कमीत कमी आपल्या जेवणाच्या तिथपर्यंत 2-3 रांगा होत्या. त्याच्याही इंटेलिजन्स सांगितलं की सर इथे गेला तर तुम्ही बाहेर निघू शकत नाही, सरळ गाडी सायरन वाजत नाही, सरळ त्यांच्या गावासाठी. आणि ज्या दिवशी तो कागद सर्क्युलेट झाला त्या दिवशी आमच्या बडे साहेबांचे डोळे उघडले आणि अरे नाही आपण खूप चांगलं काम केलं, कमीत कमी ते सर्क्युलेशन झालं. आणि तिथून प्रवास चालू झाला. राजेश टोपे साहेबांकडे 5व्या वेतन आयोगाच्या त्रुटी संबंधात मीटिंग लावून घेतली आम्ही. मला 2 ठिकाणी वाईट अनुभव आले. दोन्ही ठिकाणी आपल्या कॅडरची शैक्षणिक अर्धा काढली. कदाचित देशपांडे साहेब थोडीशे शांत स्वभावाचे होते, पण ते मला काही सहन झाले नाही. मी राजेश टोपे साहेबांना सांगितलं की आदरणीय मंत्री महोदय साहेब, अशा पद्धतीचे जर हे असेल, त्या म्हणाला की 4थ्या वेतन आयोगामध्ये असे लिहिलेल्या शरद पवारांच्या कारकिर्दीमध्ये की हा निर्णय झालेला आहे, म्हणून ह्या वर्गात 5व्या वेतन आयोगाला लागू करण्यात येऊन अशी मॅडम म्हटलं. मी म्हटलं साहेब, 4थ्या वेतन आयोगाचा चेअरमन, 5व्या वेतन आयोगाचा चेअरमन हे वेगवेगळे असतात. आयोगाचा चेअरमनची नियुक्ती ही सरकार व्यक्तिगतरित्या केली जाते, म्हणून तो निर्णय 5व्या वेतन आयोगाच्या उद्याकरता बंधनकारक नाही. त्यावेळेस राजेश टोपे साहेब म्हणे मॅडम आपण शांत राहा, त्यांना बोलू द्या, त्याच्याशी बोलताना बोलू द्या. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे बक्षी साहेबांच्या समोर साहेब म्हणे आमचे असिस्टंट ग्रॅज्युएट असतात, आमचे सेक्शन ऑफिसर्स कक्षाधिकारी ग्रॅज्युएट असतात, चीफ विशुद्ध असतात. उच्च भविष्यत हा शब्द आहे मॅडमचा. तिथेही त्यावेळेस मॅडमशीच पार पडला. मी मॅडम लगेच सांगितलं की
महाराष्ट्राच्या स्टेनोग्राफर्स परीक्षेचा निकाल हा 2 ते 5% लागतो आणि 50% मार्क्स मिळाले तरच तो उत्तीर्ण होतो, अदरवाईज नाही. आणि असलेल्या कॅडरमध्ये आमचे 80 to 90%, मग देशपांडे साहेब म्हणजे मॅडम आमच्या इथे 90% ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट तो विषय आहे. तेव्हा त्या मॅडम शांत झाल्या. बक्षी कमिटी साहेबांनी सांगितलं की देशपांडे बरोबर तुम्ही बोला. हे उपलब्ध आहे. नुसतं आम्ही आपल्याला नुसतं इथे प्रेझेंट करून राहिलो याच्यातले भाग नाही. तर अशा प्रकारचं हे होता. आणि 1974 ला सांगितलं देशपांडे साहेबांनी की एक कॅडर होती. त्या कॅडरचा बेसिक पे होता एकच कॅडर महाराष्ट्रात स्टेनोग्राफर मीन्स स्टेनोग्राफर आणि त्याचा प्रेस केला होता 140, 180, 240. पुढे जाऊन कुठल्या डिपार्टमेंटला जर गेलं तर 180, 240. त्याच्यानंतर संघर्ष चालवण्याच्या वेगवेगळ्या कॅडर्स केल्या की नाही. जनताची कुस्ती आहेत तयार केली. नंतर मग लोअर ग्रेडची झाली, नंतर हायर ग्रेडची झाली, नंतर कालांतराने सुयसाहेबाची झाली आणि त्याच्यानंतर वरिष्ठ सुयसाहेबाची झाली. पण त्याच्यात काही कंडिशन्स असतात सरकारच्या, त्याच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही. त्यावेळेस आता देशपांडे साहेबांनी सांगितलं की ही गॅजेटमेंट झाली असती. त्यावेळेस आपल्या संघटनेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष, तत्कालीन सचिव त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रान्सफरेबल जॉब नको, तुम्ही गॅजेटेड बनवू नका. तुमची मानसिकताच नाही की महाराष्ट्रात पुढे ट्रान्सफर झाली पाहिजे म्हणून. अहो शासन गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, तुम्हाला तर पुढे जावंच लागेल, पुढे सेवा करावंच लागेल. ज्याची इच्छा असेल त्याला हिंगोली असो काय, नागपूर असो का, मुंबई असो का, त्या ठिकाणी तुम्हाला कार्य करायचं. त्यावेळेस तो प्रस्ताव पाठवायला आम्ही त्यावेळेस आम्ही सदस्य होतो फक्त, बाकी सगळे ते कार्यकारिणीचे लोक होते. आपल्याला जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकार दिले आणि आपल्याला जर म्हटलं की आपण शासनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहे आणि त्यांनी म्हटलं की साहेब आपण अधिकारी आहात, आपण मान्य आहे, तर आपली ट्रान्सफर यावर्षी मे मध्ये आणि एप्रिलमध्ये करून देतो. हे जर अधिकार थोडेसे प्राप्त झाले तर आपण वी आर लायबल टू ट्रान्सफर फॉर नागपूर इन महाराष्ट्र. इट इज शुअर दॅट यू आर लायबल. तर ते आपल्या काही पदाधिकाऱ्यांना सदस्य गणाला आवडत नाही. त्याच्यामुळे पुढील प्रश्न तिथेच रेंगाळण्यात गेला. हे बाब जरूर आहे की रिक्त पदांचा घोषणा जर रिजनल लेवलवर, जिल्हा स्तरावर जर अध्यक्षांनी, सचिवांनी जर आमच्याशी करस्पॉन्डन्स केलं तर सर आमच्या एवढ्या जबाबदारीचा एवढे पद रिक्त आहेत, आपण हे आमचं रिप्रेझेंटवर तुम्ही आपण स्टेट लेवल कमिटीने रिप्रेझेंट करावं आणि 2 पदाधिकारी अध्यक्ष आणि सचिवांनी, अध्यक्ष आणि महासचिवांनी आम्हाला आमच्या ह्या अधिकाऱ्याला भेटावं. आम्ही निश्चितच त्याच्यावरती हे करू. तुम्ही म्हणाल मंत्रालयात तर त्या दिवशी मंत्रालयात, तुम्ही म्हणाल ह्या ठिकाणी यांच्याशी डिस्कस करायचं त्याच्याशी, आम्ही कधीही न म्हणणारे आम्ही व्यक्तिमत्व नाही. आणि आतापर्यंत बऱ्याच बाबीचा अनुभव झालेला आहे, वेळ जास्त होऊन गेलेला आहे. फार न करता सर्व उपस्थित सदस्यांना अशी विनंती करतो, सगळं आमच्यापेक्षा यंग जनरेशन आलेलं आहे. गुप्ता साहेब सारखे सक्रिय यंग हे आहेत, त्यांनी सुद्धा मी त्यांना अशी विनंती केली की पुन्हा एकदा तुम्ही चंद्रपूरला थोडंसं मेहनत करून थोडीशी ॲक्टिव्ह राहून एखादी सभा घ्या आणि तुम्ही आम्हाला कॉल करा. आपण 10 वाजता जरी मिटिंग ठेवली तर आम्ही कुठेही राहू, कसंही करू, पण आपण तुमच्या मिटिंगला आम्ही 10 वाजता हा चंद्रपूर आहे. एक साधं उदाहरण सांगतो. आम्हाला समोर मरण होतं चंद्रपुरात ना, गडचिरोली. एक स्कूटरवाला असा आला, 5 गाडी करून आमची कार अशी विरोधी दिशेने फक्त मोटर किंवा बस वगैरे नव्हती, नाही तर आम्ही समोर
ऑन स्पॉट मी आणि आम्ही तिघही जण ऑन स्पॉट आमची गाडी चेंदाने झाली असती. मरण दिसत नुसतं मरण. आणि ती एका खोलगड्ड्याच्या तिथे स्टोन लागलेला होता. त्या स्टोनला जाऊन अडकली. सुदैवाने आम्ही तिघे बचाव. आम्हाला काही वाट नाही पाहिजे नाटलं जिसका भरता हो जाता है. आम्ही पुन्हा उठलो. गाडीचं ते मरगड काढलं. पाठीमागे डिक्कीमध्ये ठेवलं. आपली हळूहळू गाडी नागपूरला. ज्या मित्राची गाडी नेली होती आम्ही तोही आपलाच कार्यकारिणीमध्ये आमच्या स्टेट लेवलच्या त्यांनी एक शब्द नव्हता आपली गाडी दुरुस्त केली. अशा पद्धतीचं सर्व मार्गदर्शन हे आहे. मार्गक्रमण आहे. आपण प्रत्येक जिल्ह्यांना प्रत्येक जिल्हा प्रतिनिधींना अशी विनंती आहे की आपली जिल्हास्तरीय कमिटी तयार करावी आणि एकतर आपण नाही होऊ शकत आम्हाला हे करावं व्हॉट्सअप करावं आणि आम्ही तत्काळ दोघे जण आणि आमची कार्यकारिणी त्याच्यावर निर्णय घेऊन मंजुरी दिलेली आहे. पण कार्य करणारे व्यक्तिमत्व आपण त्या गेल्यावर मला काही अजून जास्त बोलायचं नाही. माझ्या आधी आलेले सर्व वक्ते यांनी संपूर्ण डिटेल्ड माहिती आपल्याला दिलेली आहे. देशपांडे साहेबांनी चौरे साहेबांनी आणि थोडीफार मी दिली असेल. आणि मी माझे 2 शब्द संपवितो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद जय भारत. अध्यक्ष माननीय हरीश वरवकर साहेबांनी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं. सदैव ते मार्गदर्शन करतात. अत्यंत व्यस्त त्यांचा कार्यक्रम आहे. जवळजवळ 1,500 ते 2,000 मुलांचं भवितव्य यांच्या हातात आहे. संचालक आहे श्री कॉन्व्हेंट आणि कनिष्ठ महाविद्यालय ते चालवतात. इंग्लिश मीडियमचे स्कूल सुद्धा ते चालवतात. हा व्यस्त कार्यक्रम असूनही त्यांनी आज आपल्याला वेळ दिला आणि बहुमोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि शेवटचा टप्पा आहे आभार प्रदर्शनचा. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, आपल्या सर्वांना एकत्र आणलं, एक कुटुंब म्हणून ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं, सर्वांना त्यांनी बोलण्याची संधी दिली. स्वतः बोलले नाही, आता त्यांना आपण बोलण्याची संधी देऊया. श्री लक्ष्मण खडील पाटील साहेबांचा जोडा स्वागत करूया. त्यांना विनंती करतो की त्यांनी शेवटचा टप्पा आभार प्रदर्शनाचा करावा अशी त्यांना विनंती करतो. लक्ष्मण खडील पाटील साहेब. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आपले उच्चपदस्थ पदाधिकारी संघटनेचे हरीश वरवकर साहेब अध्यक्ष मोफसी स्टेनोग्राफर असोसिएशन नागपूर, श्री दिलीप देशपांडे साहेब सरचिटणीस स्टेनोग्राफर असोसिएशन नागपूर, डॉक्टर श्री सोहन चौरे साहेब सचिव आणि वामनराव तितरमारे साहेब आणि श्री व्यास साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण आज लघुलेखक तक्रार निवारण मंच नावाचा एक आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक विविध चर्चा होत होत्या. ह्या चर्चा कुठेतरी व्यासपीठावर याव्या आणि प्रत्यक्ष त्यावर उहापोह व्हावा यासाठी मी आयोजक समिती औरंगाबादतर्फे सन्माननीय उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलं होतं. त्यांनी आपल्या सर्वांच्या निमंत्रणाचा मान घेऊन आज वेळातील वेळ काढून, कारण सोहन चौरे सर आणि हरीश वरवकर सरांचं जसं शेड्यूल बिझी सांगितलं तसं अनेक सगळ्यांचेच बिझी शेड्यूल असते. त्यांनी सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून आज आपल्यासमोर उपस्थित राहिले. आणि लघुलेखक बांधवांचं चर्चासत्र सुरुवातीच्या सेशनमध्ये मी यासाठी आयोजित केलं होतं की कारण त्यांच्यापर्यंत म्हणजे जे आहे ग्रुपमध्ये जे काही आपण समस्या मांडत आहोत त्या समस्या कुठेतरी संघटनेच्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांसमोर समोरासमोर जाव्यात आणि त्याप्रमाणे अत्यंत संयमाने आणि व्यवस्थित ऐकून घेऊन आपल्या संघटनेच्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांनी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आणि आपल्याला त्या समस्यांवर जे काही मार्ग सांगितलेले आहेत त्याबद्दल मी सर्व सन्माननीय सदस्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण देखील जे काही स्टेनोग्राफर बंधू आणि भगिनी एवढ्या लांबून प्रवास करून इथे उपस्थित राहिलात याबद्दल देखील मी तुमचे खूप अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो की आपण या आयोजनावर विश्वास ठेवून आपण इतक्या लांबचा
केला आणि आम्हाला हे आयोजन सक्सेस करण्यासाठी आणि यशस्वी पार पाडण्यासाठी आपण अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर प्रकटन करतो. धन्यवाद. एक मिनिट, मी नागपूर हवामान विभागाचा सचिव माझा कारभार यांना दिले. आम्ही पण आजच स्थापन झाले तर चांगलं होतं. बाकीचे पदाधिकारी होत राहतील, विभागीय सचिव या. खूप मोठ्या मनानं सुपूर्द केलंय, पण मला म्हणजे चुकीनं नको वाटत की तुम्ही सर्वजण मला हे असं पद नकोय सर. मला जे जिल्हा कार्यकारिणी तयार होऊन येईल आणि त्या जिल्हा कार्यकारिणीमधून जर माझं सर्वांमध्ये नाव जर दिलं तर ते मी मनापासून ऍक्सेप्ट करेन आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आणि नारायण माझ्या प्रेमाबद्दल मी त्यांचं व्यक्तिशः आभार मानतो सर. तशी कार्यकारिणी घोषित करायची असेल तर म्हणजे तुम्हाला सगळ्या जिल्ह्याची मिटिंग घ्यायला लागेल ना. आता अनाशा आहे म्हणून त्यांनी नाही चालेल सर. आम्ही कार्यक्रम जिल्हा कार्यकारिणीची बॉडी तयार होऊन जाईल. त्या जिल्हा कार्यकारिणीच्या बॉडीमध्ये सर जो सचिव आणि अध्यक्ष ठरवायचं असेल त्यांनी चे सचिवपद बहाल करण्याची मी घोषणा करतो आणि निर्णय याच ठिकाणी आम्ही जाहीर करतो. अध्यक्ष आणि देशपांडे साहेबांच्या वतीने